आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे। काश्मीरमध्ये 3 संघटना विघटनवादी हुरियत कॉन्फरन्सपासून वेगळ्या निघाल्या हे जनतेच्या संविधानावरच्या विश्वासाचं निदर्शक असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलंय। अमित शाह 3 दिवसांच्या जम्मू काश्मीर दौऱ्यावर आहे। आतापर्यंत अशा 11 संघटनांनी विघटनवादी भूमिका सोडून मुख्य प्रवाहात सामील होण्याचा निर्णय घेतलाय। शाह यांनी काल भारत-पाकिस्तान सीमेजवळच्या एका लष्करी चौकीला भेट दिली आणि परिस्थितीचा आढावा घेतला। नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांच्या समवेत त्यांनी उच्चस्तरीय बैठकही घेतली। भारतीय रिझर्व्ह बँकेची निवड ग्लोबल फायनान्स या अर्थविषयक मासिकानं जागतिक पातळीवर सर्वात नवोन्मेषी आर्थिक संस्था म्हणून केली आहे। आर्थिक क्षेत्रात सातत्यानं नाविन्यपूर्ण काम करणाऱ्या संस्थांना हा पुरस्कार दिला जातो। कर्जाची प्रक्रिया सुलभ करणाऱ्या रिझर्व्ह बँकेच्या युनिफाईड लेंडिंग इंटरफेसमुळे हा पुरस्कार मिळाल्याची तसंच हा पुरस्कार मिळवणारी आरबीआय ही पहिलीच मध्यवर्ती बँक असल्याची माहिती रिझर्व्ह बँकेनं समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये दिली आहे। वेव्स परिषदेच्या माध्यमातून देशात गुंतवणुकीसाठी जगभरातले गुंतवणूकदार भारतात येणार असल्याचं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं। नवी दिल्लीत ते वार्ताहरांशी बोलत होते। डिजिटल इंडियामुळे अनेक तंत्रज्ञान सुलभतेनं देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलं आहे, त्यामुळे देशात मोठ्या प्रमाणात डिजिटल कंटेंटची निर्मिती होत असल्याचं ते म्हणाले। 1 ते 4 मे दरम्यान मुंबईत ही परिषद होणार आहे। जागतिक आरोग्य दिनानिमित्त मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात आज सुदृढ सुरुवात आशावादी भविष्य या वर्षीच्या जागतिक आरोग्य संघटनेच्या संकल्पनेनुसार विभागीय रेल्वे रुग्णालयात जागरूकता व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं। या कार्यक्रमाचा उद्देश मातृत्व आणि नवजात आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणं हा होता। गर्भधारणेपासून ते प्रसूती आणि प्रसूतीनंतरच्या काळात गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा मिळवून टाळता येणाऱ्या मृत्यूचं प्रमाण कमी करण्यावर यावेळी भर देण्यात आला। इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रामधल्या व्हीव्हीपॅट पावत्यांची 100% हातानं मोजणी करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाला द्यावे अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आहे। सरन्यायाधीश न्यायमूर्ती संजीव खन्ना, न्यायमूर्ती संजय कुमार आणि न्यायमूर्ती के.व्ही. विश्वनाथन यांच्या पीठापुढे काल यावर सुनावणी झाली। संबंधित याचिकाकर्त्यांना दाखल केलेली जनहितार्थ याचिका दिल्ली उच्च न्यायालयानं याआधी फेटाळली आहे। याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं। या पुढील ठळक बातमीपत्र रात्री 8:42 ऐकता येईल। नमस्कार।